Welcome students, me Nate madam. Students, today we have to learn practice set 1.3. In practice set 1.3, we have to solve the simultaneous equation using Cramer's rule. Also, we have to learn how to calculate value of the determinant. See the first example. First example is fill in the blanks विथ करेक्ट नंबर. आपल्याला ह्या रिकाम्या जागा फिल करायच्या आहेत. 3 आता आपल्याला इथे डिटर्मिनंट दिलेला आहे. डिटर्मिनंट 3, 4, 2, 5 किंवा डिटर्मिनंट 3, 2, 4, 5. आता तुम्हाला सगळ्यांना डिटर्मिनंट कसा कॅल्क्युलेट करतात फॉर्म्युला माहिती असेल. फॉर्म्युला आहे किंवा याच्यावरच सांगते मी तुम्हाला. ह्याच्यात फॉर्म्युला असा आहे की 3, 4, 2, 5. तर आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 3 × 5 ह्या दोघांचं म्हणजे इथं 3 × इथं काय येईल 5 मायनस 2 × 4 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे येईल 2 × 4. लक्षात ठेवा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 5 मायनस 4 × 2 × 4. आता इथे येईल 3 × 5 काय किती आलं 15 आणि इथं 8. 15 मायनस 8 आलं 7. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. आपल्याला इथे डिटर्मिनंट दिलेले आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. कोणता फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे. आता आपण इथे कॅल्क्युलेट करूया. -1 × 4 -1 × 4 मायनस 7 × 2. तुमच्या लक्षात आलं असेल हा निगेटिव्ह नंबर आपण ब्रॅकेटमध्ये टाकला. निगेटिव्ह नंबर ब्रॅकेटमध्ये टाकत चला म्हणजे काय होतं की बाहेरचा जो साईन असतो तो साईन आणि हा निगेटिव्ह साईन एकत्र येत नाहीत. नेहमी निगेटिव्ह नंबर आपण ब्रॅकेटमध्ये टाकायचं सॉल्व करायला इझी जातं. आता बघा हा -1 × 4 काय झालं -1 × 4 मायनस 4 मायनस 7 × 2 किती झालं -14. आता इथे निगेटिव्ह नंबर निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं, निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं. म्हणजे दोन साईन जर डिफरंट असतील तर मल्टिप्लिकेशन काय असतं निगेटिव्ह असतो. बघा डिफरंट साईन जर असेल तर मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येतं. प्लस इंटू मायनस 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 इंटू प्लस मायनस म्हणजेच निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन हे निगेटिव्ह. मग आता इथे -1 × 4 -4 -7 × 2 -14. आता हे दोघांची साईन कशी आहे सेम आहे. मग आता इथे ॲडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन. तर तुम्हाला माहिती आहे जर साईन सेम असेल तर साईन सेम असेल तर आपण काय करतो साईन सेम असेल तर आपण ॲडिशन करतो. मग इथे मायनस 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 म्हणजे इथे काय येणार आहे -4 -14 इथं येणार आहे 18 आणि 18ला साईन कोणतं द्यायचं याच्यातला मोठा नंबर कोण आहे मायनस तर त्याचं साईन द्यायचं. तर -18 आन्सर आलेला आहे. आता बघूया 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 0 मायनस 3 × -7 मायनस नंबर आपण ब्रॅकेटमध्ये टाकला. आता मल्टिप्लिकेशन करूया 5 × 0 कोणत्याही नंबरला 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 येतं. हां आता हा मायनस इंटू मायनस प्लस झालं कारण तुम्हाला माहिती आहे सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह असतं. मायनस इंटू मायनस प्लस 3 × 7 21. 0 + 21 येणार आहे 21. आता इथे पहा पुन्हा आता आपल्याला भीती वाटायला लागेल बापरे ते कसलं एक्झाम्पल आहे याचं फ्रॅक्शनचं. तर लक्षात ठेवा फ्रॅक्शनचं एक्झाम्पल अवघड नसतं. पहिल्यांदा आपण इथे अप्लाय करूया आपला डिटर्मिनंटचा रूल. काय डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन 7/3 × 1/2 मायनस 5/3 × 3/2. आता इथे तुम्हाला मी मल्टिप्लिकेशनचा रूल सांगते. A/B × C/D. दोन फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन इतकं इझी असतं की आपण ह्या वरच्यानी वरच्याला आणि खालच्यानी खालच्याला म्हणजे न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं AC
आणि डिनॉमिनेटरला BD AC अपॉन BD येईल आणि याच्यात जर काही कॅन्सल होत असेल तर ते करता येतं. म्हणजेच इथं काय येईल 7 × 1 7 आणि 3 × 2 6. हे झालं याचं मल्टिप्लिकेशन. आता इथे मायनस इंटू प्लस मायनस. आता इथे 5 × 3 15 होईल, 3 × 3 × 2 6 होईल. पण इथे आपल्याला 3 ह्या 3ला कॅन्सल करता येतो म्हणून तो कॅन्सल करायचा. मग इथं काय येईल, किंवा आपण नाही कॅन्सल न करता डायरेक्ट करूया. 5 × 3 15 आणि 3 × 2 6. आता इथे दोघांचं काय सेम झालं, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. आता तुम्हाला सबट्रॅक्शन सांगते किंवा ॲडिशनमध्ये जर डिनॉमिनेटर सेम असेल तर याचं सबट्रॅक्शन करताना किंवा ॲडिशन करताना डायरेक्ट न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायचं आणि डिनॉमिनेटर जो सेम आहे तो घ्यायचा. म्हणजे A/B - C/B काय येईल, A - C/B येईल. म्हणजे इथे काय येईल 7 - 15 अपॉन 6. तर 15मधनं 7 गेले किती 8 -8 मोठ्या नंबरची साईन द्यायची अपॉन 6. आता -8/6मध्ये आपण काय करणार आहात, 8 आणि 6 कुणाच्या पाड्याचे, तर हे 2च्या पाड्याचे. 2×4 = 8 2×3 = 6 आणि इथं मायनस आहे. तर हे याचं ॲन्सर असणार आहे. तर लक्षात घ्या, इथे आपण काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं काय केलं डायरेक्ट 7 × 1 7 3 × 2 6. इथे काय केलं 5 × 3 15 3 × 2 6. इथं दोघांचं डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण 7 - 15/6 घेतलं. 15मधनं 7 गेला -8/6. अशा पद्धतीने हे आलं -4/3. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. काय आहे सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर रूल. आता हे आपल्याला काय करायचे, क्रॅमर्स रूलनी सॉल्व करायचे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे, त्यामुळे आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ. 4x + 3y = 4. नाही 4x हे बघा 4x + 3y - 4 = 0. आणि दुसरं इक्वेशन आहे 6 = 8 - 5y. 6 = 8 - 5y. आता हे दोन इक्वेशन ऑब्झर्व करा. नेहमी लक्षात ठेवा सायमल्टेनियस इक्वेशनची उदाहरणं सोडवताना जे इक्वेशन्स आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये आणायचे, ते नेहमी ह्या फॉर्ममध्ये आणायचे. ax + by = c. का ह्या फॉर्ममध्ये आणायचे म्हणजे काय करायचं, इथे पहिल्यांदा एक्सची टर्म, नंतर वायची टर्म आणि = आणि मग कॉन्स्टंट नंबर, अशाच फॉर्ममध्ये ते आणायचं. आता इथे आपण 4x + 3y - 4 = 0 हे इक्वेशन आपण फॉर्ममध्ये आणूया. आता इथे 4x आहे + 3y आहे, पण -4 जे आहेत ते आपल्याला ह्या बाजूला नको आहेत, म्हणून इथे काय करायचं या बाजूला आणायचे. मग त्याची काय बदलेल, त्याची क्रिया बदलेल. इथे सबट्रॅक्शन आहे, इकडे काय होईल, इकडे होईल ॲडिशन. त्यामुळे 4 तिकडे गेल्यानंतर 4चं साईन काय होईल, चेंज होईल. साईन चेंज होईल म्हणण्यापेक्षा काय चेंज करायचं त्याचं, तर त्याचं क्रिया चेंज करायची. लक्षात येत आहे. 4x + 3y इथेच ठेवले आणि हा -4 इकडे आणला म्हणून तो +4 झाला. ठीक आहे. आता इथे बघा 6x = 8 - 5y. मग आता 6x तिथंच आहे, पण आपल्याला हा -5y जो आहे तो कुठे आणला पाहिजे, तो या बाजूला आणला पाहिजे, कारण की आपल्याला ax + by फॉर्ममध्ये आणायचं. मग हा -5y आपण इकडे आणल्यानंतर तो काय झाला +5y झाला. 6x + 5y = 8. अशा पद्धतीने हे इक्वेशन आपण ax + by = c, हे इक्वेशन ax + by = c या फॉर्ममध्ये आणलं. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, अजिबात विसरू नका. आणि याच्या पुढे तुम्ही जे सोडवणार आहात ते जर तुम्ही ही स्टेप न करता सोडवली तर त्याला काहीही अर्थ नाही, 0 मार्क्स. इक्वेशन ह्याच फॉर्ममध्ये आणायचं. बऱ्याचदा ते दिलेलं असतं, पण जर का दिलेलं नसेल तर ते ह्या फॉर्ममध्ये आणायचं इक्वेशन. ठीक आहे. आता हे दोन्ही इक्वेशन डिटर्मिनंट मेथडने किंवा क्रॅमर्स रूलने सोडवायचे असेल तर ते एकाखाली एक लिहून घेऊया आपण. 4x + 3y = 4, 6x + 5y = 8. आता हे लिहिल्यानंतर यांचे फक्त कोइफिशियंट आपण लिहून घेऊया, ह्यांचे कॉलम तयार करू. आता एक्सचा कोइफिशियंट 4 6 लिहून घेतला, 4 6. वायचे कोइफिशियंट 3 5.
3, 5 कॉलम लिहून घेतला आणि कॉन्स्टंट टर्म 4, 8 आपण लिहून घेतलेलं आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन एक्स प्लस बी वाय प्लस सी ह्या फॉर्ममध्ये आणायचे, एकाखाली एक लिहायचे, त्यांचे कॉलम्स तयार करायचे. फ्रॉम दिस इक्वेशन वी गेट कॉलम. फ्रॉम दिस इक्वेशन आपल्याला त्या इक्वेशनमधनं कॉलम 3 कॉलम मिळाले. एक्सचे कोएफिशियंट, वायचे कोएफिशियंट, कॉन्स्टंट टर्म. आता याच्यावरून ह्या 3 कॉलमवरनं आपण 3 डिटर्मिनंट शोधून काढू शकतो. पहिला डिटर्मिनंट म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम, त्याला डी म्हणायचं. नंतर तिसरा आणि दुसरा कॉलम म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलम घ्यायचा, त्याला डी एक्स म्हणायचं. आणि पहिला आणि तिसरा कॉलम याला म्हणायचं डी वाय. तुम्ही म्हणाल की काय आहे हे, तर बघा तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा बघा डी 4, 6, 3, 5 याची हे कशाचं व्हॅल्यू आहे, ही डीची. डी इज इक्वल टू 4, 6, 3, 5. हा झाला डी. मग डीची व्हॅल्यू काय आली, 4 × 5 मायनस 3 × 6, 20 मायनस 18 इज इक्वल टू 2. आता दुसरा जो कॉलम असेल तो दुसरे 2 कॉलम घेताना, दुसरा डी एक्स काढताना आपण काय करायचं, तर बघा हा झाला डी. आता डी एक्स काढताना थ्री 5, 4, 8 हे 2 कॉलम घ्यायचे. पण तुम्ही डायरेक्शन बघा, डी एक्सची डायरेक्शन ही राईट टू लेफ्ट आहे, म्हणजे राईटचा आधी लिहायचा, हे विसरू नका. 4, 8 नंतर लेफ्ट चालायचा, 3, 5 हे झालं. आणि डी कसा काढला होता आपण, तर डीमध्ये आपण 4, 6, 3, 5 हा आपला डी आहे. आता डी एक्स आपला आपण डी एक्स काढूया. 4 × 5 मायनस 3 × 8 काय आलेला आहे हा, 20 मायनस 24. आता 24मधनं 20 गेला, 4 मोठ्या नंबरची साईन मायनस. डी एक्सची व्हॅल्यू आली -4 आणि डीची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे, 2 आलेली आहे. डी इज इक्वल टू 2 आलेलं आहे आपलं. आता डी वाय काढताना बघा, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड. डी वाय काढताना आपण पहिला आणि तिसरा कॉलम घ्यायचा. डायरेक्शन ही लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे. ह्या बाणांच्या साईने दिसते पहा. मग आपण इथे डी वाय काढूया. 4, 6, 4, 8. आता इथे काढूया आपण 4, 6, 4, 8. 4 × 8 मायनस 4 × 6 काय येईल इथं, 32 मायनस 24. 32मधनं 24 गेले किती, 8. 32मधनं 24 गेले 8. आता इथे साईन प्लस द्यायची का मायनस, तर मोठ्या नंबरची म्हणजे 32ची म्हणजे पॉझिटिव्ह साईन आहे. डी वाय आला, डीची व्हॅल्यू डी इज इक्वल टू 2, डी एक्सची व्हॅल्यू डी एक्स इज इक्वल टू -4, डी वायची व्हॅल्यू डी वाय इज इक्वल टू 8. आपल्याला ह्या 3 व्हॅल्यू मिळाल्यानंतर एक्सची व्हॅल्यू काढताना हा फॉर्म्युला यूज करायचा, डी एक्स अपॉन डी, आणि वायची व्हॅल्यू काढताना डी वाय अपॉन डी. हे 2 फॉर्म्युले. आता इथे व्हॅल्यू टाका डी एक्सची. डी एक्सची व्हॅल्यू आहे -4, डीची व्हॅल्यू आहे 2. 2 ने 4ला डिवाइड केल्यावर -2, एक्स आला -2. आणि वायची व्हॅल्यू इथं आहे डी वाय अपॉन डी. डी वाय आहे 8, डी आहे 2, ॲन्सर आलं 4. वाय इज इक्वल टू 4. म्हणजे सोल्युशन आलं -2, 4. अशा पद्धतीने लक्षात आलं का तुमच्या. पहिल्यांदा इक्वेशन काय करायचं, पहिल्यांदा इक्वेशन एक्स प्लस बी वाय फॉर्ममध्ये आणायचं. एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये आणायचं. एकाखाली एक लिहून घ्यायचं. मग त्यांचे कॉलम्स लिहून घ्यायचे. कॉलम्स लिहिल्यानंतर पहिल्यांदा डी, मग नंतर डी एक्स, नंतर डी वाय, अशा 3 व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युलाने काढायच्या. डी काढताना पहिला आणि दुसरा कॉलम, डी एक्स काढताना तिसरा आणि दुसरा कॉलम डायरेक्शन ही, आणि डी वाय काढताना फर्स्ट अँड थर्ड कॉलम घेऊन डिटर्मिनंट सॉल्व करायचे. डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर
आपल्याला डी एक्स डी वायच्या किमती मिळाल्यानंतर फॉर्म्युला लिहायचा एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी, आणि मग त्याच्यावरनं आपल्याला एक्स वायच्या व्हॅल्यू मिळतात. आणि याला म्हणतो आपण क्रॅमर्स मेथड. ही क्रॅमर्स मेथड झाली. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्स प्लस 2y इज इक्वल टू -1 अँड 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. हे आपण एक्झाम्पल बघूया. त्याच्यामध्ये एक्स प्लस 2y इज इक्वल टू -1, 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. आता बघा पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला की हे इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये आहे का. हा फॉर्म म्हणजे काय तर पहिल्यांदा एक्सची टर्म आहे, नंतर प्लस आहे, नंतर वायची टर्म आहे, नंतर इज इक्वल टू आहे, नंतर कॉन्स्टंट टर्म. हे इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये. हे सुद्धा ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये आहे. मग ते इक्वेशन त्या फॉर्ममध्ये असेल तर आपण त्यांचे कॉलम तयार करूया. त्याचे कॉलम काय येतील. फ्रॉम दिस इक्वेशन वी गेट कॉलम. आपल्याला इथं याचा कोएफिशियंट 1 हा 2, 1 2 हा पहिला कॉलम आला. वायचे कोएफिशियंट +2 -3 हा दुसरा कॉलम आला आणि कॉन्स्टंट टर्म -1 12 हा तिसरा कॉलम आला. आता हे 3 कॉलम आपण केल्यानंतर काय करायचं dx आणि dy ह्या व्हॅल्यू आपण शोधून काढायच्या. आता आपण काढूया dx आणि dy. पहिल्यांदा आपण काढूया d. नंतर आपले असणार आहे dx. नंतर आपण काढणार आहोत dy. आता d म्हणजे काय तर d म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम हा असतो आपला d. तो तसाच्या तसा लिहायचा लेफ्ट पासून राईटकडे, डावीकडून उजवीकडे बाणाप्रमाणे बघा. 2 dx काय असतो तर dx असतो आपला तिसरा आणि दुसरा कॉलम. तिसरा आधी लिहायचा, बाण बघा कसा इकडे, तिसरा आधी लिहायचा -1 12 आणि 2 -3. आणि dy करताना लिहिताना पहिला आणि तिसरा कॉलम डावीकडून उजवीकडे 1 2 -1 12. तर हे सॉल्व करायचे. याच्या पुढचं एक्झाम्पल इझी आहे. फक्त सॉल्व करत असताना चिन्हांचे रूल विसरू नका. हे चिन्हांचे रूल मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर हे सारखे आपल्याला समोर जवळ ठेवावे लागतात जोपर्यंत आपले ते चांगले लर्न होत नाही. आणि ते बघूनच एक्झाम्पल सोडवायचे. मल्टिप्लिकेशनचा रूल असेल किंवा ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचा असेल किंवा ब्रॅकेटचा असेल, हे तिन्ही रूल आपल्या जवळ ठेवून एक्झाम्पल सोडवायचं. ठीक आहे. आता आपण डी काढूया. डीमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू ब्रॅकेटमध्ये -3 मायनस 2 इंटू 2 2 इंटू 2 1 इंटू -3 येईल -3. पुन्हा रूल की डिफरंट नंबर असेल तर मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह. इथे सुद्धा मायनस इंटू प्लस, डिफरंट साईन आहे म्हणून निगेटिव्ह काय आलं आहे ॲन्सर आलं आहे. डिफरंट साईनचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह असतं. ठीक आहे. आता हे -3 आणि -4 यांची ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन. चिन्ह सारखं असेल तर ॲडिशन. 3 + 4 7 आणि उत्तराला मोठ्या नंबरचं साईन. हे अशा पद्धतीने आपण प्रत्येक स्टेप करत असताना स्वतःच्या मनातल्या मनात रिव्हिजन करायची रूलची याच्या चिन्हांच्या. आता इथे -1 इंटू -3 दोन्ही आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ. -2 इंटू 12. आता बघा इथे मायनस इंटू मायनस प्लस होतं तुम्हाला माहिती आहे. आणि 1 इंटू 3 3. दोन सारख्या साईनचा मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह असतं. आणि इथे मायनस इंटू प्लस मायनस 2 इंटू 12 24. सारख्या चिन्हांचा गुणाकार पॉझिटिव्ह, डिफरंट चिन्हांचा गुणाकार निगेटिव्ह. आता हे इथे काय करायचं आहे ॲडिशन का सबट्रॅक्शन. तर चिन्ह सारखे नाहीत म्हणून सबट्रॅक्शन. 24मधनं 3 गेले 21. उत्तराला कोणाचं चिन्ह द्यायचं मोठ्या नंबरचं -21. आता इथे बघा 1 इंटू 12
मायनस 1 इंटू 2. 1 इंटू 12 किती आलं? 1 इंटू 12 आलं 12. मायनस इंटू मायनस प्लस 1 इंटू 2 2. प्रत्येक वेळेस आपण म्हणत लिहित जायचं. 1 इंटू 12 12. मायनस इंटू मायनस प्लस 1 इंटू 2 2. आता इथे आलं ॲन्सर 14. पुढचा फॉर्म्युला काय आहे? एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी, वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. एक्सची व्हॅल्यू dxची व्हॅल्यू आहे, dx आहे -21. डीची व्हॅल्यू आहे -7 y. dy ची व्हॅल्यू आहे 14. डीची व्हॅल्यू आहे -7. आता इथे सुद्धा दोन सारखे चिन्हांचा डिव्हिजन असतं पॉझिटिव्ह येणार आहे. आणि 21/3 काय येतं? तर तुम्हाला माहिती आहे 7 त्रिक 21 म्हणजे इथे किती येणार आहे? 3 येणार आहे. ॲन्सर आलं x इज इक्वल टू 3, +3. ते y इज इक्वल टू, आता जर चिन्ह सारखे नसतील तर यांचं डिव्हिजन निगेटिव्ह असतं आणि ते 7 दुने 14. मल्टिप्लिकेशनचे आणि डिव्हिजनचे रूल सारखे असतात. सारख्या चिन्हांचं डिव्हिजन पॉझिटिव्ह, तर डिफरंट चिन्हांचं डिव्हिजन हे निगेटिव्ह असतं. मग सोल्युशन आपलं आलेलं आहे 3 - 2. अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट मेथडने हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे.